तर आज आली होती आमच्याकडे एक काश्मीरी गर्ल, ते तुम्हाला मी दाखवते. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळी सकाळी आज नारळ पाणी घेऊन सुरुवात केली. सकाळपासून नाश्ता तर काही केला नव्हता, मग म्हटलं चला नारळ पाणी प्यावं. तर मग नारळ पाणी पितच होते मी. तर रमाबाळ बघा माझ्या मंगळसूत्राबरोबर खेळत होती. सकाळ पण मी 1 लिटर पाणी पिऊन घरातून निघाली होते. 1 लिटर पूर्ण पाणी पिल्यानंतर परत हे नारळ पाणी पण पिलं आणि निघालो आम्ही बाहेर. तर बाहेर कुठे चाललो होतो, मम्मीकडे चाललो होतो, कारण की मम्मीकडे आजी वगैरे येणार होती पिल्लूची, त्यामुळं मग त्यांना पण भेटायचं होतं. इकडे रमाबाळाला सोडून बाबा पण चालला होता कामाला, तर त्यांचं चाललं होतं टाटा बाय बाय करणं. पण रमाबाळाचं काही लक्षच नाही आज, कारण की इतके जण सगळेजण दिसत आहेत तिला. तर रमाबाळाच्या आजीने बघा तिला काय काय गिफ्ट्स आणले होते. हे आहे सश्याचे कान. तर सश्याचे कान आजीने तर आणले होते, ते तिला पण लावून बघितले. तर अजून एक गोष्ट आणली होती. सगळेजण तिला टकली टकली चिडवतात, कारण की रमाला केसच नाही आहे तेवढे. त्यामुळं मग रमाच्या आजीने तिच्यासाठी हे आणलं होतं, ही कानटोपी. मला पण ही घ्यायची होती बरेच दिवस, पण रमाच्या आजीने आणली. तर ही बघा आमची काश्मीरी मुलगी. तर हीच होती ती काश्मीरवरून आलेली आहे मुलगी. तिला सगळेजण काश्मीरी सेब बोलत होते. कसं आहे मग काश्मीरी सेब, सांगा मला कमेंटमध्ये. रमाचं काय आज खाली उतरायचं मनच नाही. एकदा ह्या आजीकडं, एकदा त्या आजीकडं. ही आमची धनकवडीची आजी आणि ही आमची हडपसरची आजी, अशी त्यांची नावं ठेवलेत आम्ही. त्यामुळं ते त्यांना त्याच नावाने तिला आवाज देणार नंतर मोठेपणी. तर रमाचं बघा कसं चाललं आहे. आज तिला काही खाली कोणीच उतरवत नव्हतं, नुसतं तिला सगळेजण गोदीमध्ये घेत होते. इकडे मी आणि योगेश बघा काहीतरी बनवत होतो. काय बनवतो ते बघा, नवीन डिश आहे. आमच्या योगेशने तयार केलेली डिश आहे. त्या मैद्याच्या गोळ्यामध्ये त्याने चीज टाकायला लावलं आणि मला म्हणाला दे लाटून. मला हे मस्तपैकी मी छान असा पिझ्झा करतो माझ्या स्टाईलने. बाहेरचं पण पिझ्झा खायचं विसरून जाशील मी केलेल्या पिझ्झाने. तर म्हटलं चला बघूया मग कसा बनवतो आहे. मग मी काही त्याला मस्त अशी चपाती अशी लाटून दिली मैद्याची, रोटी छान अशी गोल लाटून दिली आणि त्याला म्हटलं कर बाबा काय करायचं आहे. तर तो मला म्हणत होता अशीच कर, तशीच कर, मोठी नको करू, छोटी कर, काय 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 चाललं होतं त्याचं इन्स्ट्रक्शन देणं मला. त्याला म्हटलं तू शांत बस, मी करून देते. आता मला तुम्हीच सांगा, पिझ्झावर कोण काकडी टाकतं का? तर माझ्या भावाने पिझ्झावर काकडी टाकली आणि त्याच्यावरती चीज असं क्रश करून टाकलं होतं. तर मस्त असं झालं होतं. त्याच्यावरून पण त्याने पिझ्झा बेस लावला होता, म्हणजे मैद्याची रोटी त्याच्यावर पण लावली होती. आणि परत म्हटलं बघा खाऊन कशी झाली, पण छान झाली होती. तो काय करायला नवीन करतो गोष्टी, पण छान होतात. इकडे रमाबाळाबरोबर खेळून मी घेतले मासे तळायला. नंतर अनिकेतने संध्याकाळी येताना मासे घेऊन आला होता. म्हटलं चला आज माशांचा बेत करूया. म्हटलं ठीक आहे चला बनवते मी मासे. मग छान असे कडक कडक मासे बनवून घेतले. रमाबाळाला पण झोपवलं. तर असा होता आजचा दिवस.